जरी माझ्या नावात असला राम, जरी माझ्या नावात असला राम, तरी बुद्ध धम्माच आहे माझं काम. आणि बौद्ध धम्म जो आहे, हा बौद्ध धम्म माणसाला माणूस बनवणारा धम्म आहे. आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, लिंगायत आहेत, पारशी आहेत. अशा पद्धतीचे अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माच्या लोकांनी एकमेकाचा आदर करावा, मनामध्ये अशा पद्धतीची भावना ठेवू नये. अशा पद्धतीची अखंड भारताची संकल्पना भारतीय संविधानामध्ये मांडलेली आहे. आणि आपल्याला माहित आहे की जरी आपल्या देशामध्ये जरी हिंदू धर्माचे लोक जास्त असले तरी अनेक हिंदू धर्माच्या लोकांच्या, नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बौद्ध धर्माची मूर्ती, बौद्ध धर्माचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. की जोपर्यंत जगामध्ये अन्याय होत आहे तोपर्यंत संघर्ष हा सुरूच राहणार आहे. दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला कुठली दीक्षा दिली असेल तर पहिली दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाची दिली. पाली भाषा ही अशी बुद्धाने दिलेली भाषा आहे, लोकभाषा त्यावेळची आहे. त्या दृष्टीनेच आपण विचार करून त्याचं संशोधन केलं पाहिजे. आपण या कार्यक्रम धम्म परिषदेचे आयोजन केलेलं आहे. ते आयोजन पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण धम्माचा प्रचार व्हायला पाहिजे. आणि धम्माचा प्रचार हा जो या ठिकाणी होत आहेत आणि आपण असंख्य लोक इथे सकाळपासून आपण इथे आलात. त्याप्रमाणे मला या ठिकाणी आयोजकांनी एक संधी दिली, मला हे काम करण्याची संधी दिली की आपण जेवणाची इथे आपण पुन्हा हे करा. तसं देखील आपल्या हातून आज रिपब्लिकन पक्षाच्या याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण ते सहकार्य केलेलं आहे. आणि असं सहकार्य मिळालं मला माझं भाग्य समजतोय की आपण पुन्हा आम्हाला ही संधी द्या की अशाच पद्धतीने धम्माचा प्रचार व्हावा. आणि धम्माचा प्रचार होऊन आपण या ठिकाणी ते जास्तीत जास्त वेळ, माझा वेळ, मी आपल्या देशाचे राज्यमंत्री, केंद्रीय भारत सरकारचे मंत्री इथे आलेले आहेत, त्यांना वेळ द्यावा, त्यांच्याकडनं आपण ऐकावं असं मी आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. जरी माझ्या नावात असला राम, जरी माझ्या नावात असला राम, तरी बुद्ध धम्माच आहे माझं काम. तर आज इथे बौद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहून या ठिकाणी बौद्ध साहित्य प्रसार संस्था यांच्या वतीने हे दुसरी धम्म परिषद, बौद्ध धम्म परिषद डोंबिवलीमध्ये होत आहे. डॉक्टर शुक्राचार्य गायकवाड हे आपल्या समाजातले बौद्ध आंबेडकरी विचाराचे साहित्यिक आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी डोंबिवलीकर आणि इतरही महाराष्ट्रातून अनेक विचारवंत या ठिकाणी आलेले आहेत. आणि आदरणीय बनते चंद्रपूरवरून जे आले होते बनते महातेरो ज्ञानज्योती यांनी आजच्या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. प्रल्हाद जाधव हे या सत्राचे शेवटचे अध्यक्ष आहेत. मंचकावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. बौद्ध उपासक, उपासिका, बौद्ध नेते, आरपीआय नेते, आमच्या महिला कार्यकर्त्या, युवक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बौद्ध धम्म जो आहे हा बौद्ध धम्म माणसाला माणूस बनवणारा धम्म आहे.
बौद्ध धम्म जो आहे हा मनातला अहंकार काढून टाकणारा धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा शांतीचा संदेश देणारा धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा मानवतावादी बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा मनाला शांत कसं ठेवायचं हा विचार शिकवणारा धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा खरी लोकशाही जी आहे, लोकशाही कशा पद्धतीने जपायची हे सांगणारा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा माणूस जो आहे त्या माणसाला शक्तिशाली बनवणारा बौद्ध धम्म आहे. समाजाला मजबूत करणारा बौद्ध धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हीच भूमिका घेतली. ज्या धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकर होते त्या धर्मातल्या जनतेकडून लोकांकडून त्या समाजाला न्याय मिळत नव्हता. सातत्यानं त्या समाजावर अन्याय होत होता. अनेक वेळेला भूमिका मांडून सुद्धा अन्याय सातत्यानं होतच राहिला. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यामध्ये 1935 ला 13 ऑक्टोबर 1935 ला जी घोषणा केली होती की मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो असलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. तब्बल जवळजवळ 21 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी वाट पाहिली. जाती व्यवस्था संपून जाईल अशी त्यांची इच्छा होती, संपवावी अशी इच्छा होती. जी अस्पृश्यता आहे ती अस्पृश्यता संपुष्टात आली पाहिजे ही त्यांची भूमिका होती. पण असं झालं नाही. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना जरी हिंदू धर्म सोडावा लागला असला तरी बाबासाहेब आंबेडकरांनी देश सोडलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची संस्कृती सोडली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं नाव सोडलं नाही. उलट बौद्ध धर्म त्यांनी यासाठीच घेतला की त्यांना हा देश मजबूत करायचा होता. एका बाजूला धार्मिक भूमिका जी आहे ती निभवत असतानाच दुसऱ्या बाजूला खरे राष्ट्रवादी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांकडे सगळं जग पाहत होतं. आपल्या धम्मावर जसा प्रेम करणारा हा बाबासाहेब होते त्याचप्रमाणे आपल्या देशावर सुद्धा प्रेम करणारे बाबासाहेब होते. आपल्या समाजावर प्रेम करणारे बाबासाहेब होते. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांनी एक फार मोठं काम केलेलं आहे. त्यांच्याकडे ज्यावेळेला धर्मांतराची घोषणा त्यांनी केली त्यावेळेला अनेक धर्मांचे धर्मगुरू त्यांच्याकडे आले. पण त्यांच्या मनावर जो ठसा होता तो ठसा बौद्ध धम्माचा ठसा होता. त्यांच्या मनावर जो बौद्ध धम्म बिंबलेला होता. बाबासाहेब आंबेडकर अनेक धर्मांचा अभ्यास केल्यानंतर समतेच्या दिशेने घेऊन जाणारा धम्मच आपणाला तारू शकतो. माझ्या गोरगरीब समाजाला न्याय द्यायचा असेल तर जो धर्म माझ्या समाजाला न्याय देईल असा धर्म मी स्वीकारला पाहिजे. आणि तो धर्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म. क्षत्रिय समाजामध्ये जन्माला आलेला हा सिद्धार्थ माणूसच माणसावर अन्याय करतो हे ज्यावेळी त्यांनी पाहिलं. माणसाच्या मनामध्ये अहंकार भरला की तो कसा सुडाने पेटून उठतो आणि त्यामध्ये दोघांचे नुकसान होतं. त्यामुळे त्याच्या मनातला जो राग आहे तो राग संपवण्यासाठी माणसाला माणसाची जोडण्यासाठी तत्वज्ञान शोधलं पाहिजे. शाक्य आणि कोली या दोन समाजामध्ये नदीच्या पाण्यावरून तंटा सुरू होता आणि या नदीचं सगळं पाणी आपलंच पाणी आहे अशा पद्धतीची भूमिका दोघांची होती. आणि युद्ध करून आम्ही जो जिंकेल त्याची नदी त्याचं पाणी अशा पद्धतीची थिरी त्यावेळेला होती. पण हे सगळं पाहिल्यानंतर सिद्धार्थ हा अस्वस्थ होता आणि या सिद्धार्थाने ग्रहत्याग केल्याचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बोधगया या ठिकाणी अनेक दिवस तपश्चर्या केल्यानंतर जे तत्वज्ञान त्यांना मिळालं ते बौद्ध धम्माच्या रूपाने जनतेसमोर आलं, मानवाच्या समोर आलं.
आणि जगाच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धम्म जाऊन पोचलेला आहे. बौद्ध धम्म जो आहे हा बौद्ध धम्म आचार आणि विचाराचं साम्य असणारा हा धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा बौद्ध धम्म बुद्धिवादी असणारा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म जो आहे हा माणसाला ज्ञानी बनवणारा बौद्ध धम्म आहे. अंधश्रद्धेपासून दूर ठेवणारा अशा पद्धतीचा बौद्ध धम्म आहे. आणि अशा पद्धतीच्या बौद्ध धम्माला बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेला आहे. 14 ऑक्टोबर 1956 नागपूरमध्ये लाखो अनुयायांच्या सह बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी घेतली. आणि त्यानंतर त्यावेळेला विदर्भ, मध्य प्रदेश आणि इतर भागातल्या लोकांच्यासाठी ती धम्म परिषद होती. ती धर्मांतराचा कार्यक्रम होता. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 डिसेंबर 1956 मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर, जे मुंबई मधलं सर्वात मोठं मैदान आहे, त्या मैदानामध्ये 16 डिसेंबर 56 बाबासाहेब आंबेडकरांनी ही बौद्ध धर्मांतराची परिषद, बौद्ध धर्मांतराचा कार्यक्रम ठेवला होता. पण 6 डिसेंबरलाच बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळं तो कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आम्ही 2007 मध्ये एक समिती स्थापन केली होती. अनेक अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही त्या रेसकोर्स मैदानावर, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराच्या संबंधातला कार्यक्रम ठेवला होता, त्या ठिकाणी 2007 मध्ये तो 26 आणि 27 मेला, तर 2 दिवस आम्ही तो कार्यक्रम ठेवला होता. त्या धम्म परिषदेमध्ये अनेक लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. या वर्षी आम्ही 16 डिसेंबरला रेसकोर्स मैदानावरती आम्ही कार्यक्रम ठेवला होता. आणि जरी आम्ही राजकारणात असलो तरी माझी पार्लमेंटमध्ये ओळख आहे ते बौद्ध धर्माचा मंत्री म्हणून, बौद्ध धर्माचा खासदार म्हणून माझी ओळख त्या ठिकाणी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी म्हणून जे माझ्यासाठी करणं शक्य आहे ते करण्याचा सातत्यानं आमचा प्रयत्न आहे. अनेक लोकांनी आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जरी बौद्ध धर्म घेतलेला असला तरी अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकर सातत्यानं मांडत होते. आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात. हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, लिंगायत आहेत, पारशी आहेत. अशा पद्धतीचे अनेक धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माच्या लोकांनी एकमेकाचा आदर करावा, मनामध्ये अशा पद्धतीची भावना ठेवू नये, अशा पद्धतीची अखंड भारताची संकल्पना भारतीय संविधानामध्ये मांडलेली आहे. सर्वांनी आपापला धर्म पाळावा अशा पद्धतीची भूमिका त्याच्यामध्ये आहे. सर्व धर्मामध्ये ज्येष्ठ असणारा, श्रेष्ठ असणारा बौद्ध धम्म आहे. बौद्ध धम्म हा अत्यंत शांततेने पुढे जाणारा धम्म आहे. आणि आपल्याला माहित आहे की जरी आपल्या देशामध्ये जरी हिंदू धर्माचे लोक जास्त असले तरी अनेक हिंदू धर्माच्या लोकांच्या, नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बौद्ध धर्माची मूर्ती, बौद्ध धर्माचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी आपण जर गेलात, अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बुद्धाची मूर्ती पाहायला मिळेल. त्यामुळे बौद्ध धर्माचा किंवा बुद्धाचा आदर करणारे असंख्य लोक हिंदू धर्मामध्ये आहेत. त्यामुळे ठीक आहे, आपापला धर्म सर्वांनी पाळायचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, बुद्ध जयंती साजरी करत असतो. आणि बौद्ध धर्माबद्दल बाबासाहेबांना प्रेम आहे. आपण ज्या ठिकाणी आपले लोक जातात, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे आपले मराठी माणसं गेलेली आहेत, त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला जातो. आणि जगामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जिथे आपली बौद्ध माणसं गेलेली आहेत त्या ठिकाणी बुद्ध मंदिरे आहेत. आपण लंडनमध्ये गेला तर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर आहे. आपण अमेरिकेमध्ये गेला तर त्या ठिकाणी बुद्ध मंदिर आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला बुद्ध मंदिर पाहायला मिळतात. जिथे बुद्धिस्ट कंट्री आहे त्या ठिकाणी तर अनेक बुद्ध मंदिर आहेतच आहेत. पण ज्या ठिकाणी बुद्ध कंट्री नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे,
बौद्ध धर्माचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आज इथे डोंबिवलीमध्ये आपण सर्वांनी बौद्ध धर्म परिषद ठेवलेली आहे. अशा पद्धतीच्या परिषदा ठिकठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. वैचारिक मंथन होणं अत्यंत आवश्यक आहे. आपली भूमिका या ठिकाणी मांडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. या ठिकाणी आपले गगन मलिकजी ज्यांनी श्रीलंकेमध्ये त्यांनी सेली भाषेमध्ये गौतम बुद्धांवरती एक फिल्म आलेली आहे. त्याच्यामध्ये गगन मलिक यांनी काम केलेलं आहे. गगन मलिक हे अत्यंत चांगले आपले मित्र आहेत. ते पूर्वी हिंदू असले तरी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्यामुळं गगन मलिक आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे वेळ बरीच झालेली असल्यामुळं मी आपला फारसा वेळ न घेता या बौद्ध धर्म परिषदेला मी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि बौद्ध धर्मीय संसद म्हणून केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून मी या धर्म परिषदेला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शुक्राचार्य गायकवाड हे अत्यंत चांगले आमचे आंबेडकरी विचारवंत आहेत आणि त्यांचा आणि पॅंथरच्या चळवळीपासून माझा संबंध अत्यंत चांगला आहे. त्यांच्यासारखे साहित्यिक माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे मला इथपर्यंतची मजल गाठता आलेली आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचं वैचारिक मंथन बौद्ध धर्मासंबंधात होत राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं आज इथे दिवसभर आपण थांबलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आपला जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय महाराष्ट्र. बुद्ध एच बुद्धा अतीताच एच धम्मा अनागता पचपुन्नाचे बुद्धा अंग वंदामी सबदा. बांधवांना अजून 2 परिषद व्हायचे आहेत पण साहेबांना घाई असल्यामुळे आपण हा मध्येच कार्यक्रम घेतलेला आहे सत्कार समारंभ. यानंतर आपण एक परिषद आहे तो होणार आहे. आणि विशेष म्हणजे एक पात्री प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अतिशय कलावंत सुनील भालेराव जे उपायुक्त भिवंडीमध्ये होते ज्याने अनेक प्रश्नांची उकल केली त्यांचं एक पात्री प्रयोग सुद्धा होणार आहे. आणि शेवटच्या क्षणाला आमच्या मोहिते मॅडम अर्चना मोहिते मॅडम आणि त्यांचा ग्रुप धम्मपद एक धम्म देसना हा अतिशय उत्तम साहेब कार्यक्रम आहे. आणि त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. मी बोलणारच नाही. माझं अध्यक्ष भाषण सर्वांनी देणार आहे. मी इथे थांबतो. आपण सर्वांनी सहकार्य केलं. साहेबांनी देखील देऊन सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्माचा आणि सगळ्या संघाचा विजय असो. जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत. जय संविधान. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. फाळणी झाली. दंगली पेटल्या. ब्रिटिश लोक तर निघून गेले आणि त्यामुळे दंगलीचं लोण जर पूर्ण देशभर पसरलं तर जगात आपली नाचक्की होईल. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीतल्या सर्व लोकांची एक सभा घेतली आणि त्यामध्ये जाहीर करून टाकलं की आम्ही सर्वानुमते असं ठरवलेलं आहे की डॉक्टर BR आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष असतील. बाबासाहेबांना मोठं आश्चर्य वाटलं की मी एक अस्पृश्य माणूस आहे आणि मला घटना मसुदा समितीचा अध्यक्ष बनवलं. पण बाबासाहेबांमधला प्रज्ञावंत महासूर्य जागृत झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आव्हान स्वीकारलं. काय होती भारतामध्ये परिस्थिती? बाबासाहेब असं म्हणतात की जोपर्यंत जगामध्ये अन्याय होत आहे तोपर्यंत संघर्ष हा सुरूच राहणार आहे. काय होती भारताची परिस्थिती? बाबासाहेबांना जेव्हा घटना मसुदा समितीचा अध्यक्ष पद मिळालं तेव्हा मूठभर लोक हे करोडपती होते आणि कोट्यावधींचा समाज हा रोडपती होता. अशी 2 टोकं निर्माण झालेली होती. शैक्षणिक बाबतीमध्ये जवळजवळ 90% लोक निरक्षर होती. कुठे अंगठा टेकवायचा तेच कळत नव्हतं. आणि 10% जे लोक साक्षर झाले होते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक 4थी पर्यंत. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीमध्ये अशी भयानक परिस्थिती स्वतंत्र भारतात निर्माण झालेली होती. धार्मिक बाबतीत काय परिस्थिती होती? सामाजिक बाबतीत काय परिस्थिती होती? अज्ञान, अंधश्रद्धा, अंधविश्वास, भ्रामक समजुती आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर शोषण व्यवस्था होती. धर्माच्या बाबतीत कशाला धर्म म्हणतात आणि कशाला अधर्म म्हणतात
तेच लोकांना कळत नव्हतं. कशाला विकृती म्हणतात आणि कशाला संस्कृती म्हणतात, कशाला विकार म्हणतात आणि कशाला सुसंस्कार म्हणतात, हेच लोकांना त्या काळात कळत नव्हतं. इतकी भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. राजकारणाच्या बाबतीमध्ये राजकारण म्हणजे काय, राजकारण कशासाठी करायचं या बाबतीत लोक अनभिज्ञ होते. गाय वास्तरू लका विस्तरू म्हटलं की दगडाला जरी उभं केलं तर लोक त्याला मतदान करायचे आणि तो निवडून यायचा. इतकी भयानक स्वरूपाची परिस्थिती राजकारणाच्या अज्ञानाच्या बाबतीत आपल्या देशामध्ये होती. म्हणजे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय न्यायाच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर निरक्षरता लोकांच्या मध्ये होती. अशा वेळेस बाबासाहेबांना असं वाटलं की आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर प्रबुद्ध भारताची गरज आहे. तर तथागत बुद्ध यांचा धम्म असा न्यायप्रधान धम्म आहे. मानवी कल्याणासाठी त्याचा जन्म झालेला आहे. धम्म नावाची दिव्य दौलत ही जगाला मिळालेली एक अनमोल अशी देणगी आहे. कारण बुद्धाच्या काळात समग्र समाजामध्ये एक वैचारिक क्रांती घडून आली आणि नंतर ती क्रांती कशी लयास गेली याचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे. सम्राट अशोकाच्या काळात परत एकदा ही धम्मक्रांती धम्माला चांगले दिवस आले होते. सम्राट अशोकाच्या काळात हा धम्म चीन, जापान, कोरिया, कंबोडिया, तिबेट, थायलंड, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, सिलोन इथपर्यंत धम्म गेला आणि जिथे जिथे धम्म गेला तिथे तिथे अमूलाग्र परिवर्तन घडून आलं. सृष्टीच्या कणाकणातून, वायूच्या लहरी लहरीतून, आसमंताला भेदून साऱ्या विश्वाला व्यापून वंदनेचे सूर निनादत होते. सम्राट अशोकाच्या काळात बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. परंतु सम्राट अशोकाच्या काळात जे काही नंतर शृंग करण्याची सत्ता आली आणि बुद्ध धम्माचा परत नायनाट झाला आणि तो इतक्या विचित्र प्रकारे की बुद्ध मूर्तीची तोडफोड झाली. जे काही बौद्ध भिक्षू होते त्यांच्या कत्तली झाल्या, ज्यातून जे काही त्या रक्तपातातून भिक्षू वाचले तर ते चीन, जापान इत्यादी ठिकाणी पळून गेले. आणि महत्वाचे हे धम्मग्रंथ आहे, हे बुद्ध ग्रंथ आहे, महत्वाचे विषय आहे ते अग्नीच्या भक्षस्थानी गेले आणि सर्व नायनाट झाला. त्या काळामध्ये ज्या देशामध्ये सम्राट अशोक हा राजा होता, इथे 84,000 त्यांचे विहार आणि स्तूप होते. ज्या देशामध्ये तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा, विक्रमशिला आणि अमरावती असे विश्वविद्यालय होते, त्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंत नावालाही धम्म उरला नव्हता, सारा नष्टप्राय झाला होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि श्रीलंकेचा अनागरिक धम्मपाल ज्या पिरियडमध्ये इंडियामध्ये आला तर तो बुद्धगयाला गेला आणि बुद्धाच्या मूर्तीच्या समोर बसून तो ढसाढसा रडला. कारण बुद्धाची संस्कृती त्याला पूर्ण जीर्णप्राय अवस्थेत दिसली. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रतापाने बघा इथे कसा करिश्मा झाला. बाबासाहेब आंबेडकरांनी विखुरलेले धम्मरत्न एका माळेत गुंफले आणि बुद्धाच्या चरणी परत ते समर्पित केले आणि या देशाच्या झेंड्यावर चक्र अशोकाचे फिरवले. तर आज या देशाची परिस्थिती बघा कशी आहे. इथं लाखाच्या पुढे बुद्ध विहार आहे, पंचशिलेचे ध्वज डौलाने लहरत आहे, धम्म परिषदा घेतले जात आहे आणि परत तेच सूर आपल्या कानावर पडत आहे. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करून कोट्यावधी लोकांना माणूसपण बहाल केले. 2500 वर्षाच्या बुद्ध संस्कृतीचे दर्शन त्यांनी साहित्यातून आणि कृतीतून दाखवले. ज्यांनी हा धम्मरस टाकला त्यांची वेगळीच ओळख या देशात निर्माण झाली. आंबेडकर चळवळीने वेगळा ठसा भारतीयांच्या मनावर उमटवला. धम्मदीक्षेनंतर बहुजन समाजाची जी वाटचाल झाली अगदी नेत्रदीपक आहे. आम्हाला जी दृष्टी लाभली ती अतुलनीय आहे, जगातील लोकांना आकर्षित करणारी आहे. त्या दीक्षाभूमीने आम्हाला काय दिलं दीक्षाभूमीने? दीक्षाभूमीने आम्हाला स्वतःची ओळख दिली, जगण्याची दिशा दिली, आत्मबल दिला, आत्मसन्मान दिला, वैचारिक क्रांती घडून आली, धार्मिक क्रांती घडून आली आणि दीक्षाभूमीने सर्व दिलं. दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला कुठली दीक्षा दिली असेल तर पहिली दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानाची दिली. बाबासाहेब म्हणतात भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली दीक्षा स्वाभिमानाची दिली. म्हणून स्वाभिमान हा आमचा जीवनधर्म आहे. स्वाभिमान हे आमच्या इज्जतीचं प्रतीक आहे. स्वाभिमान हा आमचा संघर्षाचा प्राण आहे. स्वाभिमान ही आमच्या चळवळीची ऊर्जा आहे आणि हा स्वाभिमान बाजारातून पैशाने विकत घेता येत नाही. किलोच्या भावाने द्या 1 किलो स्वाभिमान आणि द्या 2 किलो स्वाभिमान. तो प्रत्येकाने आपल्या हृदयातून मिळवून आचरणातून सिद्ध केला पाहिजे. आणि स्वाभिमानी माणसाला
कुठलंही गुलामगिरीचं अंधश्रद्धेचं बीज स्पर्शून जात नाही आणि स्वाभिमानी नेत्राने बघत राव तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन ठिकठिकाणी घडत असते. धम्मक्रांती या देशातली सर्वात मोठी क्रांतिकारक घटना आहे. राष्ट्रीय दृष्टिकोनातून तिचं मूल्यमापन केलं पाहिजे. केवळ दलितांचे धर्मांतर या संकुचित भावनेने त्या धर्मांतराकडे बघू नये, कारण हे धर्मांतर एका जातीसाठी नव्हते, एका धर्मासाठी नव्हते किंवा विशिष्ट एका समूहासाठी नव्हते, तर जगातील सर्व लोकांसाठी होते. आणि म्हणूनच राष्ट्रीय दृष्टिकोनातून, कारण बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नाही तर ते राष्ट्रीय नेते आहे आणि केवळ घटनेचे शिल्पकार नाही तर देशाच्या जडणघडणीचे शिल्पकार आहे. मी असं पाहतोय की या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर बाबासाहेबांनी जी भूमिका मांडली त्याच्यानंतर घडलं काय, तर वेगवेगळ्या देशातील भिक्खू वर्ग आमच्या देशात आले. त्यांची स्वतःची भाषा, त्यांची स्वतःची पद्धती, म्हणजे बुद्धाची पद्धती असं खरं तर मानता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि इथले बौद्ध भिक्खू झालेले असतील किंवा बौद्धाचार्य असतील, बुद्धासाठी बुद्धाच्या तत्वासाठी काम करणारे लोक असतील, यांच्यामध्ये कधीही एकोपा दिसला नाही. ही धम्म परिषद आहे आणि धम्म परिषदेमधले लोक निश्चित या गोष्टीचा विचार करतील म्हणून मी बोलतो आहे की हे जे सगळे भिक्खूंचे आपले वर्ग आहेत, हे वर्ग आंबेडकरी समाजाने एका ठिकाणी बसवले पाहिजेत. त्यांना सांगितलं पाहिजे. ते तर कोणाबरोबर चर्चा करत नाहीत, फक्त स्टेजवर येऊन ते बोलतात. आणि समजा आमच्यासारखा माणूस गेला तर आमच्याशी सुद्धा बोलत नाहीत. त्यांनी ते ठरवलेलं आहे. तर या भिक्खू वर्गाला असं एकत्रित बसून त्यांना सगळं विरघळून टाकलं पाहिजे आणि त्याच्यातून एक नवं तत्वज्ञान, आंबेडकराईट बुद्धिस्ट जे तत्वज्ञान आहे ते जन्माला आलं पाहिजे. पण ते होत नाही, म्हणून आपल्याला ते करावं लागेल. हे तुटकपणाने तोडून त्यांना सगळ्यांना. आता काल परवा माझ्या एका मित्राने असा एक मेसेज टाकला मला की तुम्ही थेरीवादी जो आहे, म्हणजे तंत्रवादी जो बुद्धिस्ट तुमच्या विभागातला बनते त्याच्याकडे कसे काय जाता. ते मला प्रश्न विचारला. म्हटलं मला प्रश्न विचारून काय उपयोग होणार आहे, तुम्ही त्यांनाच प्रश्न विचारा नाही ते तंत्रवादी कसे आहेत म्हणून. हो म्हणजे बरं, त्यांचे कार्यक्रम काय, आल्याबरोबर दान टाकलं पाहिजे पहिली गोष्ट. त्यानंतर तुम्ही इथे फिरू शकता, ओके. दान टाकल्यानंतर फिरल्यानंतर मग पुढे काय नाही, धम्म ना. पुढे काय, मग ते पालीमधून आलेले 3-4 जे शब्द आहेत ना ते लोकांच्या डोक्यावर मारणार आणि कुठल्याही प्रकारचं विवेचन नाही, चर्चा नाही, तत्वज्ञान नाही, असं सगळं चाललेलं असतं. तर मग मला असं वाटतं की ह्या ज्या अडचणी आहेत या अडचणींवर आपल्याला मात करावी लागेल आणि धम्म परिषदा घेणाऱ्या मंडळींनी सुद्धा मला वाटतं या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावं. बस ठीक आहे, मला वाटतं तुम्ही आता त्याचा विचार करा. दुसरी गोष्ट अशी की विचारवंत आपण हा शब्द वापरतो आणि विचारवंत कोणी कोणाला म्हणतं. ज्याचं पुस्तक आहे त्याला तर म्हणतात. मांडणी साधी सोपी आणि काही बरोबर नाही तरी त्यालाही विचारवंत म्हणण्याची पद्धत आपल्यामध्ये आहे. आणि ज्याचं पुस्तकही नसेल, तो नुसता बोलणारा माणूस असेल, खूप चांगलं काही बोलत असेल, तर त्याला सुद्धा विद्वान म्हणण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मला असं वाटतं की त्याला एक काहीतरी आपण ठरवून घेतलं पाहिजे की एखाद्याने जर पुस्तक लिहिलेलं असेल, ओके, पुस्तक लिहिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये त्याचं एक तत्वज्ञान आलेलं असेल, त्याची एक विचारसरणी आलेली असेल आणि त्याच्यामधून तो माणूस खूप चाहू अंगाने ज्याला चालून घेरून आपण तयार ठेवलेला असेल तर त्याला एखाद्या वेळेस आपल्याला विद्वान म्हणता येईल. नाहीतर बाबासाहेबांच्या मार्गाने चाललेले हे सगळे भाष्यकार आहेत, ते बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग न सोडता
काहीतरी सांगतात, नेमकं सांगतात, पण त्यालाही विद्वान म्हणता येईल की नाही असा प्रश्न आहे खरं म्हणजे. एवढी गंभीर बाब विचारवंत कोणी कोणाला जाहीर करून टाकतो आणि सांगून टाकतो. मला असं वाटतं आंबेडकरी समाजाने या गोष्टीचा विचार करायला हवा. आता मी तुमच्या समोर उभा आहे, मला किती लोकांनी समजून घेतलंय? मला असं वाटतं खूप लोकांना माहित नाहीये. विठ्ठल शिंदे आहे, तो डॉक्टर कधी झाला, त्याने पीएचडी, ठीक आहे, फार थोडं माहित आहे. म्हणजे माझी किती पुस्तकं प्रकाशित झालीत कोणाला माहित नाही, किती लोकांना माहित आहे. आत्ताच माझं 400 पानांचं जे पुस्तक आहे दलित पॅन्थर क्रांतिकारी नोंदी, आता लोक म्हणतील आम्ही वंचित मध्ये आहोत, लोक म्हणतील मी ह्या पार्टीत आहे, लोक म्हणतील आम्ही बुद्धिस्ट आहोत, आम्हाला ते कशाला दलित पॅन्थर पाहिजे. अरे पण तुम्हाला इतिहासच कळणार नाही ना. ती जी प्रवृत्ती आहे, जो लढण्याचा जो भाग आहे, जो प्रामाणिकपणा आहे, ती सत्यता आहे, ती तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे थोडक्यात असं की बरीचशी मंडळी आपली प्रेमानं पुस्तक मागून घेतात, पैसे नसले तर मी ते पुस्तक पण द्यायला तयार आहे, पण वाचलं तर पाहिजे ना. ते कुठंतरी पडलेलं आहे. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या दिवशी एक माणूस तर अशा पद्धतीने आला, तो नुसतं भाषण करून गेला, बोलून गेला ना, आव्हान देऊन गेला, आणि त्याने पुस्तकच वाचलेलं नाही. त्याला म्हटलं तुझं पुस्तक कुठं आहे? तो म्हटलं अरे पुस्तकच मिळालं नाही, ते कुठंतरी आहे. म्हटलं मी आपलं तोंडी बोलून गेलो. तर हे असं आहे. बांधवांनो, आंबेडकरी समाजाला मी विनंती करतो की आपण पुस्तक वाचलं पाहिजे. शुक्राचार्य गायकवाडांचे काही 50वर पुस्तक गेले, 100 झाली समजा. अरे पण वाचली पाहिजेत ना कोणी. माझ्याकडे आहेत तुमची पुस्तकं, मी अनेक लोकांची पुस्तकं संदर्भासाठी ठेवतो. माझ्याकडे माझं स्वतःच वाचनालय आहे, ग्रंथालय आहे. नाही मग हे मी ठणकावून सांगतो ना, मी फार काय 5 पैसे जवळ नसायचे अशा काळामध्ये मी पुस्तकं खरेदी केलेली आहेत. आपल्या सर्व मंडळींनी ज्यांना यायचं ना नव्या याच्यामध्ये, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पण तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर, त्यांची चळवळ आणि बुद्धाचा मार्ग, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतंय की नाही, मला मिळालेलं आहे, तुम्हाला मिळतंय की नाही हे तुम्ही शोधलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं, जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर काय होतं हे आता मी सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं, पण जरा जाणीवपूर्वक कटाक्ष, हे कोण आहे हा माणूस, तो समजायचं जर असेल ना, तर तो जर पुस्तक लिहित असेल तर पुस्तक वाचलंच पाहिजे सर, माझा आग्रह आहे त्याबाबत. आता याच्यामधून फार महत्वाच्या गोष्टी मी सांगून लगेच थांबणार आहे. आपली भाषा अजून बदललेली नाही. कोणाकोणाची भाषा बदलली? या धम्म परिषदेमध्ये एक जण असं बोलत असताना तो सरळ या विचारपीठाला व्यासपीठ म्हणाला. काय विचार करते का स्वतः? मी बोलतो याचा तुम्हाला दणका बसतोय का? दणका बसला पाहिजे असं मला वाटतं. कोणी असो, या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याला मी विचारपीठच म्हणणार. आणि मी बोलायला लागलो तर माझा एकही शब्द इकडे तिकडे असणार नाही. म्हणजे हे माझ्या भाग्यात होतं, अरे हे मला दिलं कोणीतरी, अरे सगळ्या गोष्टी खोट्या. विज्ञानाची भाषा मी म्हणतोय, पण आमचे बंतेजी म्हणाले की विज्ञानाच्या भाषेच्या पलीकडे बुद्ध आहे. मग कुठे आहे बुद्ध? तो सांगितलं पाहिजे. बुद्धातले देव जर समजा आम्ही मान्य केलेले आहेत आणि बुद्धातल्या ह्या सगळ्या गोष्टी त्रिसरण पंचशील आणि त्याच्या पलीकडे त्रिपिटक आणि सगळे जे साहित्य आहे बुद्धांचं, ते सगळं आम्ही स्वीकारलेलं आहे. म्हणजे काय? हा सगळा भाषिक पण खेळ आहे. पाली भाषा माझी असं मी का म्हणावं? माझी भाषा तर आज मराठी आहे आणि उत्तर प्रदेशातल्या माणसाची भाषा हिंदी आहे. त्या हिंदीचा काहीतरी आणखीन प्रकार असेल बोलभाषा. पाली भाषा
ही अशी बुद्धाने दिलेली भाषा आहे, लोकभाषा त्यावेळची आहे. त्या दृष्टीनेच आपण विचार करून त्याचं संशोधन केलं पाहिजे. आपल्याला नोकरी मिळते विद्यापीठामध्ये म्हणून मग बोला पालीवर मस्तपैकी जोरदार, काय होत नाही. अरे मिळू दे ना, 100 लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मी तर असं म्हणतो अशी व्यवस्था झाली पाहिजे. विद्यापीठामध्ये पाली शिकवण्याचा असा एक जबरदस्त आपला मुद्दा तिथे आला पाहिजे आणि त्या दृष्टीने सगळीकडे पाली शिकता आली पाहिजे. पण याचा अर्थ मी आता समजा पाली शिकलो नाही म्हणजे मी काय मूर्ख आहे का? मला बुद्ध कळत नाही? असं कितीतरी लोक म्हणतात का तुम्हाला याच्यामध्ये ह्या गाथा त्या, अरे ठीक आहे गाथे पलीकडे पहा ना, गाथे पलीकडे सुद्धा बुद्ध दिसतो आणि तो खरा बुद्ध दिसतो, हे मी आपल्याला सांगेन. कारण कम्प्लिटली आंबेडकर विचार जो म्हणतो ना आपण, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तो आला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आला ना तर बुद्धाच्या विचाराची काळजी करू नका कोणी, तोही नेमकाच येईल. तर अशा रीतीने हे आमच्या दोन्ही मंडळींनी खूप चांगलं काम केलं, खूप चांगला विचार मांडला. आपण सर्वांनी साथ दिली आणि आपणही समजा मी बोलत असताना आपण खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी NS भालेराव सर साहित्यिक आणि विचारवंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहेत, कल्याण डोंबिवलीच्या लोकांना तर माहीत आहेतच आहेत. त्यांनी त्यांचा तो दिलेला विषय आहे तो बरोबर आहे आणि त्यांनी बरोबर मांडलेला आहे, बरोबर मांडणी केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच विद्या बोरदरे साहित्यिक विचारवंत तारापूर यांनी त्यांच्या मधुर वाणीमध्ये सर्वांना त्यांचे जे विचार मांडले ते पटले, आम्हाला सर्वांना पटण्यासारखेच आहेत ते. आणि शेवटी डॉक्टर विठ्ठल शिंदे साहित्यिक विचारवंत यांनी जो विचार मांडला, अगोदर लेक्चर दिला, अगोदर बोलले, ते बरोबर आहे. आणि त्यांनी जे वेगळ्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.